काल 2 ठाकरेंची, संजय राऊत आणि मांजरेकरांची ती मुलाखत तुम्ही पाहिली असेल. त्याच्यामध्ये महेश मांजरेकर सांगतात की मला लाज वाटते, मी मुंबईत राहतोय. माझे एक मुंबईकर म्हणून मी आज जेव्हा घरातून बाहेर पडतो ना, तर मला खरं सांगतो, मला लाज वाटते की माझी मुलं ह्या शहरात वाढणार आहेत. मी काही गोष्टी रेग्युलरली फॉलो करतो. आजचा एअर क्वालिटी इंडेक्स 183 आहे. त्याचा आज मी भोगतोय. एक फुगा असतो की ज्याची कॅपॅसिटी आपण म्हणतो की तो एक पर्टिक्युलर याच्यात फुटेल. तर जवळजवळ ह्या एका फुग्यात जवळजवळ त्याच्या 5 पट हवा भरलेली गेलेली आहे. काय वाटते? लाज वाटते. त्यांच्या समोर बसणारी दोघं ठाकरे मंडळी ही 25 वर्ष या मुंबई, म्हणजे राज ठाकरेंचं सोडून त्या उद्धव ठाकरेंचं घ्या, 25 वर्ष या मुंबईच्या सत्तेत आहेत. यार संजय राऊतांना असं वाटतंय की जी काही शिवसेना किंवा हे जे एकनाथ शिंदे वगैरे या भाजपची तळवे चाटतायत, यांनी सगळं आपलं महाराष्ट्राचं सरकार त्या दिल्लीच्या पायी नेऊन ठेवलंय. जेव्हा बाळासाहेब भारतीय जनता पार्टीसोबत युतीत होते, त्यावेळेला बाळासाहेब नक्की काय करत होते याचा जरा विचार संजय राऊतने करावा, खरोखर करावा. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, 25 वर्षामध्ये तुमच्या हातात सत्ता असताना तुम्ही आज जी सत्ता मागताय ना, ती 25 वर्ष या उद्धव ठाकरेंच्या हातात होती. का नाही मराठी माणसाची उन्नती झाली? एक एक जण बाहेर गेला, एक एक जण तुम्हीच आत घेतलात ना. साधा विचार करा, साधा विचार. या महेश मांजरेकरांना लाज वाटते, यांची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करते, तिला साधं मराठी बोलायला माईक पुढे केला तर किती वेळा अडखळते, जरा विचारा त्या महेश मांजरेकरांना. यांना स्वतःच्या शहराची लाज वाटते, सगळ्या गोष्टी कुणासाठी, कुणामुळे वाटते? पुढचे बसलेत त्यांना विचारा ना. 25 वर्ष सत्तेत होता, काय केलं तुम्ही? साधं उद्धव ठाकरेंच्या घराबाहेरची घाण साफ करू नाही शकले ते. त्या कलानगरला जाऊन बघा, काय त्या बांद्रा स्टेशनच्या बाहेर